गेले 1 वर्षापासून मी ड्रायव्हिंग पूर्ण बंद केलेली. 19 वर्ष कंटिन्यू मी गाडी धंद्याच्या क्षेत्रात होतो. अनेकदा मरण अनुभवले. लॉकडाऊन मध्ये मी आर्थिक अडचणी सापडलो होतो. 12 लाखाचं लोन असताना गाडीला 2 लाख रुपये लोन राहिलं होतं. लॉकडाऊनच्या नंतर लोकांना कळलं की शेतीशिवाय पर्याय नाही, पण त्याच्या आधीच मला ते जाणवत होतं. धन्यवाद. तर दादा, सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख करून द्या. माझं नाव कल्पेश हनुमंत सनस, मुक्काम पोस्ट आळंदीवाडी, तालुका बोर, जिल्हा पुणे. तर ॲज अ उद्योजक म्हणून शेळी पालनाचा व्यवसाय तुम्ही चालू केलात, तर साधारणतः ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं हां. त्यावेळेस माझ्याकडे एक ट्रक होती आणि लॉकडाऊन मध्ये मी आर्थिक अडचणी सापडलो होतो. ओके. म्हणजे 12 लाखाचं लोन असताना गाडीला 2 लाख रुपये लोन राहिलं होतं. ओके. आणि लोन उर्वरित लोनचं काय म्हणजे सरकारचे काय डिसिजनच येत नव्हतं लॉकडाऊन उघडेल म्हणून. हप्ते लांबत होते. मग त्या 5 ते 7 महिन्यानंतर हप्ते त्यांनी पुढे सरकवले. राईट. पण तोपर्यंत आम्हाला टेन्शन आलं की काय करायचं, म्हणून ती गाडी विकली. ओके. आणि असंच गाडी विकायचा निर्णय घेतला. अशी तो उभा होतो, म्हणलं काहीतरी करायचंय आता आपल्याला वेगळं, नाही का. म्हणजे लॉकडाऊनच्या नंतर लोकांना कळलं की शेतीशिवाय पर्याय नाही, पण त्याच्या आधीच मला ते जाणवत होतं. ओके. की शेतीच केली पाहिजे आणि काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आधुनिक तंत्राची किंवा आधुनिक पद्धतीने शेतीला जोडधंदा म्हणून पुढे गेलं पाहिजे. मग त्यावेळेस मी असाच उभा होतो, पण झाड घ्यायला पेमेंट नव्हतं माझ्याकडे त्यावेळेस. आणि गाडी विकली गेली नव्हती, पण गाडी विकायचीच होती. मग ती गाडी विकायच्या अगोदर अशीच पाहुणे कोणी झाड आणली, झाड आधी लावली, म्हणजे त्या हिशोबाने पुढं काहीतरी करायच्या हिशोबाने मग झाडं लावली. झाडानंतर मग गाडी विकली गेली. नंतर मग त्याच्यात मी हे शेड मारलं. ओके. शेड मारल्यावर नंतर एक वर्षांनी मला शेड मारलं होतं कुक्कुट पालनासाठी मी, पण भांडवल संपलं माझं सगळं. आणि कुक्कुट पालनाचं मुक्त संचारला काय बाहेर कोंबड्या फिरवता येणार, मुंगसाचा वगैरे याचा त्रास व्हायचा. मग त्यानंतर मग म्हणलं थोडक्यात का बंदिस्त करायच्या कोंबड्या, त्यातल्या त्यात वातावरण जरा मुक्त त्यांना भेटेल कसं हे बघायचं. त्यातून बी प्रॉब्लेम व्हायला लागला की कोंबड्यांना खाद्य उत्पादन व्हायना एवढ्या या क्षेत्रात. पुढे थोडी जाळी तुम्ही थोड्या वेळ बघतालच. तर मग एक म्हैस घेतली छोटी रेडी. म्हणलं तिचं शेण पडल्यावर त्यातनी काहीतरी त्यांना खायला मिळत. त्यात सुद्धा त्यांचं काय बघा ना, 40 एक कोंबडी होती त्यावेळेस माझ्याकडे. मला कुक्कुट पालनातच पुढे जायचं होतं. नंतर मग एक शेळी घेतली मी लॉकडाऊनला. एक शेळी घेतली, नंतर लय अडचणी आल्या शेळीत. म्हणजे कंटिन्यू माझ्याकडे शेळी गेला, पण त्यावेळेस पैसे नव्हते. त्यावेळेस हो का, ही जी आहे ना ही शेळीची आई होती आणि ही छोटी होती. त्यावेळेस तिची आई प्रेग्नेंट राहिली. त्यानंतर तिच्या आईला पॅरलेस झाला. 13,000ची शेळी मी 3,000 रुपयाला देऊन टाकली. आणि पण तसंच कंटिन्यू ठेवलं चालू. नंतर असंच पेमेंट नसायचं. मग हे शेळी आण, असंच ह्याच्याकडून त्याच्याकडून असं करत करत उधार आण, कुठं काय करत 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 मी इथपर्यंत टप्पा पूर्ण केला. ओके. म्हणजे सांगायचं झालं तर तुमची सुरुवात ही एका शेळीपासून झाली. एका शेळीपासून झाली. आणि आता सुद्धा त्याच्यावर काही भागत नव्हतं आपलं कौटुंबिक अर्थव्यवस्था. त्याच्यानंतर झालं काय की ज्यावेळेस आपल्याकडे 4 ते 5च होत्या, त्यानंतर मग हे लहान मुलं होती, कधी दवाखान्यात आजारी नाही जाऊन पेमेंट नसायचं. ओके. मग गाडीवर राहिलो मी एका परत दुसऱ्याच्या गाडीवर राहिलो. त्याने सुद्धा मला काही पेमेंट दिलं नाही एका महिन्याचं. मग मी आयशर घेतली. आयशरवर राहिल्यावर मला प्रॉब्लेम झाला की शुगरचा प्रॉब्लेम झाला. ओके. 1 वर्षभर मी चेन्नई लाईन चालवली गाडी. अजून पण आहे गाडी. पण मला प्रॉब्लेम झाल्यामुळे मी बारक्या बंधूकडे दिली. म्हणलं तू बघ, आता शेळ्या घ्यायला पैसे नाहीत, तिचा हप्ता चालू होता, कुठलं लोन होत नाही गाडी असल्यामुळे. म्हणजे आता सुद्धा कुठलं लोन होत नाही. मग जे आपल्या ग्रुप मोबाईल मध्ये ग्रुप राहतात आपले, त्यात शेळी पालनाचा मेंढीच्या पालनाचं मी ऍडमिन आहे आता. म्हणजे 100 लोक आहेत त्यात. तर त्याच्या म्हणजे ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं त्यावेळेस आम्ही डायरेक्ट पण नाही शेळी घेतली. करमाळ्याला 2 व्हीलरवर गेलो आम्ही. करमाळ्याचे 2-3 फार्म बघितले, आता फलटणचे बघितले. नंतर पूर्ण बोरवेलला आम्ही चेक केला. म्हणजे प्रॉपर आपल्या भागातल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांना, शेळीपालकांना काय अडचणी आहेत, त्यात आपल्यातली किती आपल्या लोकांना जास्त अडचणी आहेत की पर्जन्य हवामान आहे आपल्याला. त्यामुळं आपल्या लोक कसे हँडल करतात, कसं आलं तर त्याच्यावर मात करतात, ह्याच्यावर आम्ही पण इकडं पण फिरलो. मग नंतर शेळी घेतली ती. पण नंतर मग आता ह्याच्यात आपण परत घरी राहायचंय समजा. आणि आपलं ते एक स्वप्नच होतं की आपल्याला काहीतरी शेतीला जोडून करायचंय.
मग आता शेळी घ्यायला पण पैसे नव्हते, तर आता ह्यातल्या 10 ते 12 शेळ्या मी अशाच आणल्यात लोकांकडून. म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा अर्धा फायदा तुम्हाला अर्धा मला, मला राहील. म्हणजे आशा करून मी या शेळ्या येतपर्यंत आणल्यात टप्पा करून. आता सुद्धा लोक मला फोन करतात की 1-2 शेळ्या आणून का सोडू का, पण आता सध्या खाद्य व्यवस्थापन कमी आहे, बाहेर पण चारा वाढलेला आहे, त्यामुळे थोडस मी थांबवलंय ते. पण हळूहळू सेटल करत नेणार आहे मी पुढे कंटिन्यू. साधारणतः तुम्ही जे हे शेडचं स्ट्रक्चर उभं केलंय तर ते कशा पद्धतीने आहे? साधारण हे शेडचं स्ट्रक्चर 1.25 गुंठ्यामध्ये आहे. म्हणजे बाहेरचं जाळी सहित आतले बांधकाम असं हे टोटल मिळून 2.25 गुंठ्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघतोय की पाठीमागे पण तुम्ही थोडी जागा सोडली आणि पुढे पण जागा सोडली, तर त्यामागचा उद्देश वगैरे काय आहे तुमचा? त्या तुम्हाला सांगितलं मी जसं ज्याप्रमाणे की मला फक्त कुक्कुटपालनच करायचं होतं. मग कोंबड्यांना जेवढं आपल्याला आपल्या ऐपतीप्रमाणे त्या काळातल्या आपल्याला जेवढं पेमेंट होतं तेवढं जेवढं होतं तेवढं लावून मी ते हे उभं केलं राहील. म्हणजे जर अजून असतं तर मी अजून माझ्याकडे शेती आहे त्यात मी गेलं असतं, पण सध्या तर तेवढं होतं म्हणून तेवढंच झालंय. अजून आपण प्रयत्न ते पुढे करायचे. पुढच्या प्रयत्नात आपल्याला 3 एकराचा माझ्या मनात प्रोजेक्ट आहे शेळी पालनाचा. आणि त्यात अजून एक शेडचं व्यवस्थापन करायचं. शेळ्या व्यवस्थापन तुम्ही म्हणजे करायला सुरुवात केली म्हणजे? हा नाही, आता मी आता सगळं एकत्र आहे. समजा कुक्कुट पालन थोडस आहे किंवा शेळी पालन आहे, पण मला सेपरेट अजून शेळ्यांचं शेड उभं करायचंय. त्यात अंदाजे एक 200 शेळ्यांचं स्ट्रक्चर करून ठेवायचंय. आणि 3 एकरात आपल्याला 2 ते 2.5 एकर सुबाबळ लावायची आहे. ती पण सीडलेस लावायची आहे, ज्याचा उपद्रव होत नाही लोकांना किंवा स्वतःला होणार नाही. आणि शेळीची इतर पाला सुद्धा खाली पालापाचोळा तो म्हणजे शेळी हा सुबाबळ आहे ना. आपल्या आपण रोजच्या भाकरीप्रमाणे आपण कसं भाकरी खाल्ल्यावर कंटाळत नाही, तसं शेळी सुबाबळ भाकरी प्रमाणे खाते रोजचीच, पण कंटाळत नाही शेळीला. तसं शेळीला मेडिकल पण गरज लागली नाही पाहिजे भविष्यात. म्हणजे त्यासाठी जे आपल्याकडे विविध प्रकारचे पाला येतो त्यातल्या आपल्याकडे लिस्ट आहे की समजा चिंच आहे, लिंब आहे, वड आहे, पिंपळ आहे, परत अर्जुन आहे, हातगा आहे, शिवरी आहे. मग ही काय त्यातली झाड आहेत ना मेडिसिनचं काम वर्षभर करतात रेग्युलर खाण्यात आले. म्हणजे साधारण झालं तर विचार केला तर आपण जे पालापाचोळा खातात म्हणजे त्यातून त्यांना जे अन्न भेटतं त्यातून त्या निरोगी राहतात. मग ह्याच्यावरच काम करायचं की आपण समोरच्याला म्हणजे जो कस्टमर म्हणून भविष्यात आपल्याकडे कोणी येईल तो निरोगी कसा राहील ह्याची काळजी आपण घेणार आहे. आणि आपल्या शेळीला डॉक्टर लागणार नाही ह्याची काळजी आपण घेणार आहे. आणि त्यात नंतर जे आपले जे फार्म हाऊसच्या म्हणजे शेळीच्या फार्मच्याकडे आपण सुबाबळ लावणार आहे त्याचा एक फायदा म्हणजे पर्यावरणाला होणार आहे. म्हणजे पर्यावरणाची आपण नकळत आपल्या काळजी आपण घेणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर कस्टमरची काळजी घेणार आहे. आणि आपण अंडी जर विकणार आहे तर ती ऑर्गॅनिक सेंद्रिय प्रकारचीच करणार आहे. आणि जी उर्वरित शेती आपण ठेवणार आहे ती पण सेंद्रियच करणार आहे. आपल्या ह्या शेळ्यांच्या लेंडी पडते ना त्यांची, त्यातूनच. म्हणजे एकंदरीत तुम्ही शेळी पालन जो व्यवसाय करताय त्याच्याबरोबर तुमच्या मनात एक आहे की गावठी कोंबडी वगैरे ठेवून त्याचा पण बिझनेस वाढवायचा? हो, वाढवायचा. पण आता तरी तुम्ही स्टार्टिंगला एक शेळ्यांच करताय? कोंबड्या पण आहेत आपल्याकडे. तर कोंबड्या एक थोड्या मोजक्यात 20-30 कोंबड्या आहेत आपल्याकडे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेडच्या आतमध्ये आहे, तर शेडचं तुम्ही निर्जंतुकीकरण कसं करता? निर्जंतुकीचं काय एवढा प्रॉब्लेम नाही, रोजच्या रोज क्लीन होतं. ते पण 2 टाइम होतं. सकाळी शेळ्या आपण सकाळी येतो साधारण 7 ते 7:30 वाजता, तो क्लीन केलं जातं. शेळ्या बाहेर बसतात त्यावेळेस. मग आपल्या हवेवरून सगळं जे काय त्यांचं मलमूत्र असेल ते सुकून जातं. हा, आणि दिवसभर शेळ्या बाहेर चरायला असतात. मग संध्याकाळी आल्यावर डायरेक्ट शेळी त्यात एंट्री करते. तोपर्यंत असेच बाहेर असतात. म्हणजे फक्त रात्री आतमध्ये तुम्ही त्यांना घेता? हा, रात्री फक्त त्यांचा निवारा आत असतो, नाहीतर मग सकाळी आलो की आपण त्यांना बाहेर काढतो आणि सगळं क्लीन करून म्हणजे स्वच्छ करून घेतो. तोपर्यंत मग इकडून ऊन जातात आणि रात्री मावळताना ऊन आत जातं, सुकतं सगळं. साधारणची शेडची दिशा आहे तुम्ही ठरवली, ती कशा पद्धतीने असली पाहिजे? आता कसं आहे तुम्हाला सांगतो, शेळी पालनाची शेडची दिशा दक्षिण उत्तरच पाहिजे. पण आपली प्रॉपर आपल्याला कुक्कुटपालन करायच्या हिशोबाने आपण केलं होतं ते. पण आता आपण शेळीच केलंय, थोड्या दिवसांनी आपण तसंच बांधणार आहे. पण आता सध्या आपण त्याच्यातच चालवतोय. पण दक्षिण उत्तर असल्यावर त्याचा फायदा काय होतो, जो सकाळी जो सूर्य उगवतो आपला म्हणजे सकाळ होती आपली,
त्यावेळेसची जी सूर्यकिरण आहे ती शेडमध्ये पडतात दक्षिण उत्तर हा. असल्यावर, आणि मावळतीच्या सूर्याची पण पडतात. त्यामुळे शेडचं टेम्परेचर मेंटेन होतं मेंटेन होतो. त्यामुळं मग निर्जंतुकीला प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे कमी वेळात निर्जंतुक होऊन जातं ते. ओके. कारण तुम्ही क्लीन करता त्यानंतर त्याच्यावर जी मलमूत्र पडलेलं असतं, पडलेलं असतं. ओलसर जागा राहती ती सुकून जाते, त्यामुळे त्यातच जंतू मरून जातात जास्त करून. ओके. आणि मग जर समजा तुमची जर बजेट असेल पुढं, तर तुम्ही अजून इतर मार्गाने सुद्धा निर्जंतुक करू शकता. करू शकता, राईट. ज्या आपल्याकडे ह्या शेळ्या आहेत त्या साधारण कुठल्या जातीच्या आहेत? साधारण आपल्याकडं बिटल, बोरक्रॉस आणि गावरान आहे, मिक्स आहे थोडस. पण आपल्याला बिटलवर काम करायच्यासाठी आपण मेल म्हणजे ब्रीडर म्हणतो आपण ज्याला, तो बिटलचा ठेवलेला आहे. ओके. आणि त्यांच्यामध्ये साधारण फरक काय असतो त्या शेळ्यांमध्ये? जर आपलं ह्यानी ब्रीडरनी जर प्युअर मेल ही केली, क्रॉस केली, तर प्युअरच रिझल्ट मिळतो बिटलचा 100%. आणि जर गावरान क्रॉस केली तर 50% स्टार्टिंगला रिझल्ट भेटतो. ओके. तो आपल्याला आलेला आहे, तुम्हाला मी दाखवेल. ओके. तर दोघांमध्ये साधारणतः फरक काय आहे कोणत्या ह्याच्यात? शेळीमध्ये, म्हणजे जातीच्या तुमच्या दोन किंवा तीन जातीच्या जे शेळ्या जी आता ही जी शेळी आहे मी पकडलेली, तर ती बिटलची आहे. ओके. तर ती वेट गेनला किंवा दुधाला वगैरे चांगली आहे गावरांपेक्षा, आणि पिल्लांची ग्रोथ बी चांगली होती. आता ही 2.5 महिन्याची पाट आहे. ओके. ही 2.5 महिन्याची झाली. 23 नोव्हेंबरच्या आसपास तिचा जन्म आहे. म्हणजे आता जवळ 2.5 महिने होते. ह्या 23 तारखेला येणारे 3 महिन्याची होईल ती. नोव्हेंबर नाही, ऑक्टोबरचा. मग ह्यांची ग्रोथ चांगली होती, आणि गावरांची थोडीशी जास्त दिवस लागतात. आणि जर आपल्या वातावरणात सेट झाली लहानपणापासून, तर आजारीलाही बळी पडत नाही. ओके. त्यासाठी आपल्याकडेच म्हणजे खरेदीपेक्षा आपण जास्त बरं शेळी पालकांनी आपल्याकडून ब्रीड कसं तयार होईल आपलं, ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. तुमच्याकडे शेळ्यांमध्ये जो बिटलचा मेल आहे ते गावरान क्रॉस झाले होते, त्याचा काही तुम्हाला रिझल्ट मिळाला? हो, मिळालाय ना. तर तुम्हाला मी दाखवतो. आण रे शंभू. हे बघा, हे बघा, ह्याचे डोळे जवळ नेऊन दाखवले तर चालेल सर. हा 50% रिझल्ट मिळाला आपल्याला. कानाची लेंथ नाही वाढलेली, पण डोळ्यात रिझल्ट आलेला आहे त्याचा. जर ह्याला जर तो मेल भविष्यात झाला, क्रॉस झाला, तर परत हा पुढे 30-40% रिझल्ट हिच्याकडून वाढेल, आणि मग ती 100%च्या प्रवासाला पूर्ण होईल पुढं. तर शेळी पालनाची जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुम्हाला काय काय अडचणी आल्या? शेळी पालनाची सुरुवात केली तेव्हा भांडवलाचा मोठा प्रॉब्लेम होता, भांडवलाचा. शेळी घ्यायचीच होती, तर मग मी अंगठी मोडून शेळी घेतली. ओके. म्हणजे मला लग्नात मिळालेली अंगठी मी मोडली, शेळी घेतली. आणि मग त्यानंतर सुरुवात झाली. त्यानंतर एकच होती, त्याच्यात छोटं पिल्लू होतं. त्यानंतर मग तुम्हाला सांगितलं प्रॉब्लेम मगाशी. नंतर मग काही विकत आणल्या, मग छोट्या छोट्याच आणल्या, म्हणजे एकदम लागवडी योग्य आणल्या, काही एकदम लहान पिल्लं आणली. बरोबर. त्यातून वाढवत अशी 2 वर्ष गेलेत माझी. आणि आता पण मधल्या काळात लोकांकडून सांभाळण्यासाठी आणलेले आहेत. जे काय मोबदला असेल ते 50-50 घ्यायचा. त्यात समजा काय 10-20 झालं आपलं, तर ते दोघांनी हँडल करायचं. म्हणजे समोरच्या व्यक्तीने पण आणि मी पण, म्हणजे जो काय तोटा होईल, जो काय फायदा होईल, तो आपण दोघांनी मिळून घ्यायचा. अशा स्वरूपात चालू आहे आता. त्याची क्वांटिटी मध्ये आपल्याकडे लहान मोठ्या 30-32-35 पर्यंत आहेत. ओके. म्हणजे साधारणतः एक शेळीपासून तुम्ही 4-5 शेळ्या केल्या, त्याच्यानंतर काही शेळ्या बाहेरून आणल्या, त्याच्यानंतर अशा वाढवतात तुमच्याकडे 32-35 पर्यंत शेळ्या झाल्या. हो. तर साधारणतः शेळ्यांचं जे तुम्ही खाद्याचं नियोजन करता ते कशा पद्धतीने असतं? साधारणतः आता आपण जास्त प्रमाणात शेळी क्वांटिटी ह्याच वर्षी चालू केलंय 2024ला. त्याच्या मागे आपल्याकडे कमी होती क्वांटिटी, त्यावेळेस आपण बाहेरून गाडीवर जाऊन पाला वगैरे आणायचो. पण जास्त झाल्यामुळे ते शक्य नाही आता. त्यामुळे मी फिरवतो बाहेर, म्हणजे डोंगरात, म्हणजे मोकळ्या रानाला यायला, म्हणजे पाला पाचोळा बाहेरचा खाऊन येतं संध्याकाळपर्यंत. म्हणजे एक्झॅक्टली सांगायचं झालं तर आता मुक्त संचार करता तुम्ही? हा, मुक्त संचारलाच नेतो. पण आता इथून पुढे जे पाला पाचोळा वाळणार आहे. आता उन्हाळा चालू, थंडी संपली की उन्हाळा चालू होतो. तर शेजारीच आपल्या शेळीच्या कडेला तुम्ही बघताय आपण मक्याचं हे केलेलं आहे. 2 दिवसांनी आपण घास पण लावणार आहे. शेळीचा घास येतो हाईट, कमी हाईटचा. आणि थोड्या दिवसांनी लाईट पण घ्यायचा प्रयत्न चालू आहे. लाईट त्या प्रयत्नात तर आहेच मी, कुठली मशीन वगैरे सगळं. आता लाईट घेतल्यावर मकाचं व्हायचं आपण खायला घालणार आहे. आता
शेजारी उगवतोय तो. उगवतोय. पण सध्या आपण अजून बी मुक्त संचारलाच नेतो बाहेर. हम्म. मग माळाला जो पाला असतो म्हणजे शेवरी असती वाळलेली आता, पण बोरीची झाडं, हम्म. अजून सुबाबळीचा पाला बाहेर असतो तो खातात. आपल्याबरोबर आता हातात म्हणजे आपल्याकडे वस्तू असती तोडून घालायला त्यांना. संध्याकाळपर्यंत येतात 7 वाजेपर्यंत घरी. ओके. साधारणतः शेळ्या सांभाळताना तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येतात? शेळ्या सांभाळताना आता मुक्त संचारला जाताना थोडासा प्रॉब्लेम होतो. लोकांची पिकं असतात, कुठं काय असतात. पण आता आपल्याला आपण एकट्या आता तरी 30-35 शेळी सांभाळतोय. पण ज्यावेळेस आपल्या शेळ्या निघून जातात त्यावेळेस उर्वरित काम ही दोन्ही मुलं करू लागतात. ओके. जे कुठं क्लिनिंग असेल म्हणजे शेळ्यांचे लेंडी वगैरे त्यांचं भरून टाकणे किंवा इतर घाण काय असेल ते दोघं शाळेचं अभ्यास वगैरे करून ती सांभाळून करू लागतात मला. आणि संध्याकाळी आल्यावर मला थोडस एंट्री घेताना शेळ्यांना दरवाजा उघडून उभे असतात म्हणजे ती भरपूर मदत होती मला. म्हणजे काय होतं, आपण शेळ्यांच्या पुढे धावाय गेलो की मग शेळ्या अजून पळतात पुढे. त्यापेक्षा आधीच गेट उघडं असलं तर बरं पडतं मला यायचं. त्यावेळेस शाळेतून आल्यावर त्यांचं ते सगळं घरचं हातपाय वगैरे धुवून येतात आणि इथे येऊन अगदी वाट बघत असतात की आता पप्पा येणार आहेत, शेळ्या येणार आहेत, आपलं दरवाजा उघडून ठेवा. असं ह्या अशा पद्धतीने आणि काम करतात. आणि भरपूर मदत होती, म्हणजे इतकी मदत होती ना की तुम्ही जर इंस्टाग्रामला माझ्या रील बघितल्या वैयक्तिक तर तुम्हाला कळेल की किती मदत होते. म्हणजे तुम्हाला वेगळं सांगायची मी तरी म्हणजे माझी मुलं आहेत म्हणून कौतुक करून सांगायची गरज नाही. पण तुम्ही जर माझं इंस्टाग्रामचं कल्पित 5459 आयडी खोलून जर बघितल्या रील तर ह्यांच्या तुम्हाला लय नाही पण 10-15 रील तर मिळतील या वर्षीच्या. आणि तुम्ही बघताल की कसे काम करतात, इतकं क्लीन करतात ना की आपल्याला पण नाही जमणार. एवढं नाजूक म्हणजे लक्षपूर्वक काम करतात. साधारणतः शेळी वाढायला किती कालावधी लागतो? शेळी समजा 6 ते 7 महिने लागवड योग्य शेळी तयार व्हायला लागतात. कारण कमी वयात लावलं की पुढचं प्रजननाचा प्रॉब्लेम होतो त्यांचा. म्हणजे छोटी ग्रोथ राहते लहानपणी, कुपोषित पिल्ल ज्याला मला येतात. त्यापेक्षा थोडीशी लेट लावली तर चांगली पिल्ले आणि शेळीची पण हाईट होती चांगली. कमी वयात लावली गेली शेळी किंवा प्रेग्नेंटच्या हिशोबाने तर थोडस नुकसान होतं, पुढे दूध कमी राहतं शेळीला. जर वय थोडस आपण कसं म्हणतो की तिचं वय 4 ते 5 महिन्याचं आहे तर ती 8 महिन्याच्या नंतर लावली तर तिला थोडस दूध पण चांगल्या प्रमाणात मिळतं वाढून, आणि शेळीची ग्रोथ पण चांगली होती वैयक्तिक तिची. नंतर पिल्ल त्यामुळे सदृढ निघतात, कमी हाईट राहत नाही पुढच्या पिल्लांची पण, किंवा ग्रोथला बी पिल्ल आपल्याला सक्षम मिळतात. असं असतं ते. लेंडी खत आहे तर याचं तुम्ही नियोजन कसं करता? साधारणतः रोजचं क्लिनिंग केल्यावर आपण लेंडी खत साईडला टाकतो, ते कुजलं जातं एका जागेवर. कुजल्यावर आपण शेडच्या साईडला जी झाडं लावले सध्या तर एवढ्या कमी प्रमाणातल्या शेळ्यांच्यात सगळी शेती भागणार नाही. प्रॉपर आपल्या सध्या डोक्यात आहे की ही झाडं तरी सेंद्रिय होतील. म्हणजे आंब्याची आहेत, पेरू आहे किंवा फणस आहे आणि शेवग्याची झाडं आहेत, तर ती सेंद्रिय करण्याचा हेतू सध्या माझा आहे. त्यामुळे मी त्यांना झाडांनाच लेंडी खत वापरतोय सध्या. नंतर ज्यावेळेस आपलं जास्त प्रमाणात होईल त्यावेळेस आपल्या शेतीला होणारच आहे वापर, आणि पुढे भविष्यात आपल्याला उर्वरित शेती तर सेंद्रिय करण्याचाच हेतू आहे. कारण सेंद्रियचं आज लय मागणी आहे प्रत्येक गोष्टीची. आणि माझी तर तरुणांना हीच सांगण्याची इच्छा आहे की सेंद्रियकडे वळण्याची गरज आहे आज. कारण तुम्ही जर समजा नोकरी करता करता तुम्ही शेती सेंद्रिय करू शकत नाही, पण हे करता करता तुम्ही सेंद्रिय करू शकता, तुम्ही निरोगी राहू शकता. कारण आता समजा जर आपण शेळी पालन केलं तर आपल्याला इतर रासायनिक खतांची गरज पडत नाही. कारण शेळीचं मलमूत्रात एवढी ताकद आहे आणि लेंडीत एवढी ताकद आहे की जमीन भुसभुशीत राहते. त्यातनी मलमूत्रातले जे काय असेल, नायट्रोजन असेल, काय जे मिळत असेल ते आपण अजून एवढा अभ्यास केलेला नाही, पण होतं त्याने बऱ्याचशा गोष्टींचा फायदा आपल्याला होतो. जेणेकरून आपण जी ज्वारी तांदूळ खाणार आहे कमी प्रमाणात उर्वरित शेती राहिली तरी ते तरी आपण सेंद्रिय खाऊ. कारण मी ड्रायव्हर असताना जे अनुभवले, आपल्याला कुठल्या कंपनीच्या विरोधात बोलायचं नाही, पण जी बेसळ बघितली ती मी ह्या डोळ्यांनीच बघितली की आज दुधाचं जे आपण खाद्य घालतो, म्हणजे मला तर कुठल्या कंपनीचं नाव नाही घ्यायचं, पण मी सांगतो जे बघितलंय ते. कारण दुधाच्या ह्याच्यात तुमच्या खाद्यात गोळीपेंडीची इती गोळीपेंड गुरांना त्याच्यात युरिया वगैरे टाकला जातो, आणि आपण शेतकरी म्हणून आपण काय करतो, युरियाच टाकतो मक्याला इकडून. जनावराला किक बसते त्याची 2 साईडने, आणि जनावर तजेलदार दिसतं. तर जनावर एवढं दिसतं म्हणजे एकदम तेज राहतं त्याच्या चेहऱ्यावर,
कारण आपण इकडून युरिया टाकतो मक्याला, तिकडून ते टाकतात आणि त्यांचा फायदा त्या एकच आहे की शेतकऱ्याला फॅट लागावी, दुधाला दर मिळावा. पण एका बाजून इतकं नुकसान आहे ना दूध पिणाऱ्याचं, ते मला सुद्धा मी कधी कधी व्यक्त होतो कुठंतरी मी बोलताना, तुमच्या पुढे बी झालं. पण युवा उद्योजकांनी ह्याच्याकडे वळलं पाहिजे की शेती ह्याच्या मार्फत कशी सेंद्रिय करता येईल. हाच माझा सुद्धा उद्देश आहे. ते पेमेंट किती मिळेल काय मिळेल नाही, पण आपली शेती आपलं घर म्हणजे अशा पद्धतीने आपण निरोगी ठेवण्याचं काम करायचं पहिलं. नंतर आपले कस्टमर येणार आहेत ते तर निरोगी राहणारच. ज्यावेळेस आपल्याकडे कस्टमर राहणार, तो आपल्याकडून खाणार ना, त्यावेळेस आपल्याला त्याचा साईड इफेक्ट होणार नाही. आपल्यामुळे तो 200 तरी जास्त जगेल, एवढी आपण काळजी घ्यायची. आणि तो रेग्युलर आहेत गेला, आपल्याकडून जर चिकन नेली किंवा मटन नेलं तरी ते निरोगी म्हणजे सेंद्रियच राहणार आहे. त्याचे 2 रुपये जास्त मोजले तरी तुम्हाला दवाखान्यात मोजावे लागणार नाही. त्यामुळे तुमचा वेळ वेस्टेज जाणार नाही दवाखान्यात पडून राहायचा. असं प्रत्येक गोष्टीत लोकांनी सेंद्रिय वळावा आणि प्रत्येकाने सेंद्रिय शेती करण्याच्या हेतू ठेवावा, असं माझं मत आहे. शेळ्यांचं विक्रीचं व्यवस्थापन तुम्ही कसं केलं? शेळ्यांचं विक्री व्यवस्थापन आता आपण आता इंस्टाग्रामला आपण रील टाकतो, आपल्याला एखाद्या नगाची विक्री करायची तर आपल्याकडचे लोकल ग्रामीणचं गिऱ्हाईक आपल्या इथे येऊन येतं आणि घेऊन जातं. आता परवाच मी एक 10,000 रुपयाला बोकड दिलाय. म्हणजे आपल्या जे बोरच्या तालुक्यात भागातली किंवा कापूर आम्हाला बाजारपेठ पुढे नसरापूर आहे, अशा आपल्या एरियातल्या लोकांचे आपल्याकडे नंबर आहेत. त्यांना आपल्या ज्यावेळेस विकायचंय काय तर त्यावेळेस ते येऊन घेऊन जातात. म्हणजे मटणासाठी किंवा मग त्यांचं कोणाचं समजा आपल्या गावातला देवदेवाचा कार्यक्रम कोणाचा असेल तर त्यातल्या नगाची विक्री होती. जो आपल्याला ठेवायचा आहे तो ठेवायचा ब्रीडर म्हणून, बाकी सगळं विकून टाकायचं जे आपल्याला लागत नाही ते. पण तुम्ही तुमच्या फार्मचं नाव काय ठेवलं सर? मी माझ्या फार्मचं नाव श्री शिव समर्थ उद्योग समूह ठेवलेलं आहे. कारण शेळी फार्मचं वेगळं नाव का नाही ठेवलं, कारण आपल्याला ह्या उद्योग समूहात कुक्कुटपालन सुद्धा करायचंय आणि शेळी पालन सुद्धा करायचंय. त्यामुळं 2 ते 3 बिझनेस म्हणजे ह्याच्यावर आपल्या नंतर अजून एक म्हणजे बरेचसे शेळी पालनात उद्योग आपल्याला चालू करता येतात. म्हणजे आपले वैयक्तिकच की असं होऊ शकतं की आपण समजा आपल्या स्टॉपला एखादी टपरी टाकून आपण चिकन सेंटर मटन सेंटर चालू करू शकतो, किंवा आपली जी लेंडी आहे ती भविष्यात आपण विक्री करू शकतो 1-1 किलोचं पॅकेट करून पुण्याच्या ठिकाणी. म्हणजे उद्योजकांनी ह्या दृष्टिकोनात बघितलं तर अनेक आपण या समूहात आपण अनेक उद्योग एकाच समूहाच्या नावाखाली करू शकतो. कारण जर आपण ही लेंडी उद्या एखादं मशीन आपण शोधलं आणि त्याचा बारीक बुगा करून जर आपण अर्धा किलो 1 किलोचं पॅकेट केलं तर पुण्याच्या जे लोकांच्या गॅलरीत झाडं असतात त्यात जर आपण अर्धा किलोचं पॅकेट विक्रीला नेलं तर त्याच्यावेळेस ते रेट काय असतील ते आपण त्यावेळेस ठरवू, नाही का की. पण ह्यातने अनेक उद्योग करू शकतो आपण शेळीत. त्यासाठी आपण समूह नाव ठेवलेलं आहे. असं वैयक्तिक असं शेळी पालनाचं नाव वेगळं ठेवलेलं नाही. कारण माझ्या डोक्यात कन्सेप्ट अशीच आहे की समूह म्हणजे आपल्याकडे लोक पण तेवढ्या प्रमाणात भविष्यात कामाला राहिली पाहिजेत, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आणि त्या उद्योगातनी त्यांना हाताला बी काम मिळेल, म्हणजे ह्याला समूह मानतात. आता आज जर मी एकटा हँडल करत असेल तरी माझी कन्सेप्ट पुढची अशी आहे, असं आहे ते. तर तुम्हाला ड्रायव्हिंगच्या व्यवसायात आणि ह्या शेळी पालनाच्या व्यवसायात काय फरक दिसले? बघा सर, आता मी गेले 2004 सालापासून मी ड्रायव्हिंग क्षेत्रात आहे. आज 2024 एंड चालू आहे, पण गेले 1 वर्षापासून मी ड्रायव्हिंग पूर्ण बंद केलेली. 23 वर्ष तरी नाही 19 वर्ष कंटिन्यू मी गाडी धंद्याच्या क्षेत्रात होतो. अनेकदा मरण अनुभवले जवळ, पण मी घरी कधी सांगितलं नाही. त्यावेळेस आपण म्हणजे आपलं लाईफ पार्टनर बी नव्हतं, समजा मिसेस नव्हती, कोणच नव्हतं. त्यावेळेस आपण स्टार्टिंग केलेलं आणि नंतरच्या काळात अनेक प्रसंग आलेत, चांगले वाईट, पण आपण घरी कधी सांगितलं नाही. पण ह्या लॉकडाऊनच्या नंतर जे आपण ह्या क्षेत्रात थोडं वळून पाहिलं त्यावेळेस असं लक्षात आलं की शेळी पालनात जर तुम्ही 100% केअर केलं, शेळी पालन म्हणजे लक्षपूर्वक त्याला वेळ दिला, तर तुमच्यासारखा पैशाला आणि म्हणजे वर्तमान काळात मागं वळून बघणारा व्यवसाय कोणता नसेल दुसरा, किंवा वळायला लावेल तुम्हाला मागं वळून. कारण गाडी धंद्यात कसं होतं, तुम्हाला आज 10,000 आले तर 10,000 1 रुपयाप्रमाणे एक वाटे त्याला, म्हणजे तुमचा 1 रुपया ह्या वाट्याला असे 10,000 वाटा भेटतात.
त्याच्यावर अनेक जणांची कुटुंब चालतात, पण स्वतःला काही कष्ट करून पेमेंट मिळत नाही. जास्तीत जास्त आपण सरकारचाच भरणा करतो. त्यात आपल्या खिशात येतात म्हणून फक्त आपल्याला जाणवतं की एवढं पेमेंट आलं, आज तेवढं पेमेंट आलं. पण थोडस ह्याच्यात संयम ठेवून जर आपल्या युवा पिढीने आताच्या राहिलं तर तुम्हाला 2 वर्षानंतर तुम्ही आयुष्यात माघार वळून बघणार नाही. मला एवढंच सांगायचंय. कारण ह्याचा दर म्हणजे आज 700 रुपये किलो आहे. त्यास तुम्ही 1,000 टन पिकवायचं फक्त डोक्यात ठेवा. तुम्हाला 6 महिन्यात हे 2दा पिकतं. थोडक्यात तुम्हाला मटणाची शेती करायची काय, बरोबर. तर हे 6 महिन्यात 2 वेळा पिकतं. तर तुम्ही टार्गेटने पिकवा की 1 टन पिकवायचंय मला 6 महिन्याला. मग 1 टन पिकवलं तर 7 लाख रुपये झाले 6 महिन्याला. तर 2 वर्षाचे 14 लाख रुपये होतात. 14 लाख रुपये झाले तर सामान्य कुटुंबाला खर्च किती येऊ? म्हणजे अगदी चैनीचे कपडे, आईश पैस पॉश लक्झरी जरी जगलं जीवन तरी 4 लाख रुपये खर्च नाहीत, तरी तुमचे 10 लाख रुपये खाली राहतील. पण ते कमावताना तुम्ही एक असं लास्टच्या टप्प्यावर जाऊन उभं राहायला पाहिजे तुम्ही की मला 2 टन मटण पिकवायचंय. मग त्याच्या जे पायऱ्या आहेत त्या शोधल्या पाहिजेत तुम्ही. कशा कशा पद्धतीनेच 2 टन पिकवायला लागेल, त्यासाठी किती क्वांटिटी लागेल, त्यासाठी किती किलो भरला पाहिजे एक नग. ह्या पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला सगळी उत्तर सापडतील.